नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या 21 दिवसात 51% पाऊस. सांगली जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या 21 दिवसात सरासरी 8 दिवस पावसाने हजेरी लावली असून आतापर्यंत 57.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ऑगस्टच्या सरासरीच्या 51.6% झाला. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून आटपाडी आणि जत तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी 111.4 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. त्यापैकी 21 दिवसात सरासरी 8 दिवस पाऊस झाला. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 19 दिवस पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 19 दिवस पावसाची नोंद झाली असून अन्य तालुक्यात 4 ते 11 दिवस पाऊस झाला. शिराळा तालुक्यात 157.8 मिलीमीटर पाऊस झाला असून तो तालुक्याच्या सरासरीच्या 71.5% आहे. वाळवा तालुक्यात 68.9, तासगाव 77, पलूस 55.8, कडेगाव 55.4, कवठेमहांकाळ 41.9 आणि खानापूर तालुक्यात 39.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुष्काळी जत तालुक्याचा ऑगस्टमधील सरासरी पाऊस 85.4 मिलीमीटर आहे. मात्र आतापर्यंत केवळ 13.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आटपाडी सरासरी पाऊस 55.7 मिलीमीटर असताना प्रत्यक्षात केवळ 6.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तासगाव तालुक्यातील मणिराजुरी मंडलात 11 दिवसात तब्बल 240 मिलीमीटर पाऊस झाला आहे. शिराळा तालुक्यातील सर्वच मंडलात सरासरीच्या 98 ते 110% पाऊस नोंदवला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली असून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे बहुतांश भागातील खरीप पिकांना हा पाऊस काहीसा उपयुक्त ठरत आहे. मात्र आटपाडी आणि जत तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.